इकडे केलेलं आहे ऑलरेडी. ओके ठीक आहे. आता लॉग इन केल्यानंतर तुलाही असं दिसणार. ओके स्क्रीन तुला आपल्या ॲपची अशी दिसणार. ठीक आहे. आता लॉग इन केल्यानंतर तुला काय इकडे सर्वात पहिल्यांदा जेव्हा तू पासवर्ड वगैरे सगळं रिसेट करतोस, ओके तुला काहीतरी लॉग इन ID तुला एक आलेलं असतं, support@vns.com असं कोणत्या तरी एका वेबसाईट एका ईमेल ID वरून तुला एक लॉग इन ID आणि पासवर्ड येतो. बरोबर. लॉग इन ID आल्यानंतर तो लॉग इन ID तो एंटर करायचा इकडे येऊन. ठीक आहे. लॉग इन ID आणि त्यांनी पासवर्ड दिलेला असतो, तो टेम्पररी पासवर्ड असतो, काहीतरी अल्फाबेट्समध्ये असतो, काहीतरी BQDZ123 असं काहीतरी असू शकतो. ठीक आहे. 5 to 6 डिजिटचा तो एंटर करायचा. लॉग इन ID पासवर्ड एंटर केलंस की त्याच्यानंतर तुला ते लॉग इन होणार. मग ते तुला ते विचारणार की परत सांगणार की तुला तो जो आधीचा पासवर्ड आहे तो चेंज करायचा तुला. ठीक आहे. मग तो परत जो आलेला पासवर्ड आहे ना तुला 5 डिजिटचा 6 डिजिटचा जो काय असेल तो एंटर केल्यानंतर ओल्ड पासवर्डमध्ये तो टाकायचा आणि नवीन पासवर्ड तुझा 2 वेळा तो एंटर करायचा. तुला सेट करायचा परत जो नवीन तुला पासवर्ड सेट करायचा तुला तो. ठीक आहे. ते झालं की नंतर मग एकदा लॉग इन केलंस की तो प्रत्येक पासवर्ड आहे तो 60 डेजसाठी व्हॅलिड असतो. ओके दर 60 डेजला तुला तो अपडेट करायचा आहे पासवर्ड. ठीक आहे. आता तो त्या पासवर्डमध्ये त्या पासवर्ड टाकलास की लॉग इन केल्यानंतर तुला हे अशी स्क्रीन दिसणार. काय दिसणार तुला? डॅशबोर्ड दिसणार. ओके आता डॅशबोर्ड दिसल्यानंतर तुला इकडे डॅशबोर्डमध्ये तुला काय करायचं, सर्वात समजा तुला आता पहिली गोष्ट म्हणजे तुला काय करायचं, तुझा पहिला तुझं अकाउंट आहे तुला ॲक्टिवेट करायचं. ओके तर मग त्या केसमध्ये तुला काय करायचं आहे की इकडे ट्रेडिंग बॅलन्स आहे ना तुला ॲटलीस्ट 100 रुपीज तुला ठेवायचं. ओके जर तुला अकाउंट ॲक्टिवेट करायचं असेल तर एक ट्रेडिंग बॅलन्स काहीतरी मिनिमम 100 रुपीज ठेवावं लागेल. त्यासाठी काय करायचं, इकडे बघ डॅशबोर्डच्या इकडे लेफ्ट साईडला इकडे 3 लाईन्स दिसतात तुला इकडे, ते ऑप्शन्स आहेत. ओके ऑप्शन्स इकडे ओपन होतं. ठीक आहे. ऑप्शन्स ओपन झाल्यानंतर तुला इकडे काय दिसते, तुला इकडे फंड ट्रान्सफर नावाचं एक ऑप्शन दिसतं. बघ इकडे पहिले डॅशबोर्ड, ट्रेडिंग बॅलन्स आणि तिसरा काय ऑप्शन आहे, फंड ट्रान्सफर. ओके फंड ट्रान्सफरमध्ये गेलास की तुला इकडे 2 ऑप्शन अजून दिसणार, पे इन आणि पे आउट. ओके पे आउट म्हणजे काय की समजा तुझ्या अकाउंटमध्ये ऑलरेडी पैसे असतील, ते तुला जर बँकेमध्ये ट्रान्सफर करायचे असतील, जे अकाउंट तू लिंक केलं आहेस आपल्या डीमॅट अकाउंटसोबत, ते तुला जर पैसे लागणार असतील, तुला खर्च करायचे असतील काही दुसऱ्या कारणासाठी, तर तू ते डीमॅट अकाउंटमधले पैसे तू बँकेमध्ये ट्रान्सफर करू शकतोस आणि बँकेमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर तू ते यूज करू शकतोस. ओके आता पे आउट करताना तुला कमीत कमी 2 दिवस लागतात. ह्या डीमॅट अकाउंटमधून तुझ्या बँकेमध्ये येण्यासाठी 2 दिवस लागतात. ठीक आहे. 1 ते 2 दिवस लागतात. हां 1 ते 2 दिवस. हो हो आपण 2 दिवस पकडून चालू. नॉर्मली दुसऱ्या दिवशी आले पाहिजे तसं बघायला. आणि पे इन करायचे असतील तर ताबडतोब येतात. ठीक आहे. पे इन करायचं असेल तर काय ऑप्शन आहे तुला बघायचं. पे इन म्हणजे काय, बँकेमधून तुला पैसे कुठे टाकायचे आहेत, तुझ्या डीमॅट अकाउंटमध्ये. ओके मग पे इन वरती क्लिक केलं की तुला परत 2 ऑप्शन येणार, UPI आणि नेट बँकिंग. UPI म्हणजे काय की UPIने समजा तुला पैसे ट्रान्सफर करायचे म्हणजे काय, तुझे जे भीम ॲप जे आहे ते आहे. परत वेगवेगळ्या बँकेचे जेवढे पण UPI ID असेल तुझे त्याच्या थ्रू तू करू शकतोस, किंवा फोनपे, गुगल पे. हां फोनपे, गुगल पे. बरोबर. तर ते यूज करून तू तुला करू शकतोस अकाउंट ट्रान्सफर पैसे. ठीक आहे. जर तुझं अकाउंट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये असेल तर थोडासा प्रॉब्लेम येईल त्या केसमध्ये. म्हणून शक्यतो आपण जे अकाउंट लिंक करू ना ते आपण कोऑपरेटिव्ह बँकेचं शक्यतो आपण ओपन करायचंच नाही, लिंक करायचं नाही. नॉर्मली नॅशनलाइज बँकेचंच यूज करायचं, पण कोऑपरेटिव्ह बँकेचे UPI ते सपोर्ट करत नाही. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, नेट बँकिंगने तू पैसे ट्रान्सफर करू शकतोस. ओके आता पहिली म्हणजे UPI. जर UPIने तुला पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर काय करायचं, UPI वरती क्लिक करायचं. UPI वरती क्लिक केल्यानं तुला कसं एक पेज ओपन होईल. हा बघ हे box.tradesmartonline.in. ओके ही वेबसाईट ओपन होईल. ठीक आहे. ऑलरेडी तुझं लॉग इन झालेलं असेल बॉक्समध्ये. बॉक्स म्हणजे काय आहे, बॅक ऑफिस आहे. ओके तुझं जे अकाउंट आहे ना डीमॅट अकाउंट, त्याचं बॅक ऑफिसमध्ये लॉग इन केलं जातं ऑटोमॅटिकली. ते तुला ते रिडायरेक्ट होतोस डायरेक्ट त्या वेबसाईटवरती जेव्हा तू तिकडे क्लिक करतोस त्यावेळेस. ठीक आहे.
आता तुझी कोणती बँक, ही बँक ऑफ महाराष्ट्र सध्या लिंक केलेली आहे, ठीक आहे. तर तू काय करायचं त्या केसमध्ये, इकडे फक्त तुला अमाऊंट तिकडे टाकायची तुला. फॉर एक्झाम्पल तो 100 रुपीज तुला ट्रान्सफर करायचे, ठीक आहे. तर काय करायचं, इकडे 100 रुपीज ट्रान्सफर 100 रुपीज टाकायचे इकडे, एंटर करायचं, ठीक आहे. आता UPI पे करायचं ना, तर इकडे तुझे कंडिशन दिलेले आहेत, ते सगळे वाचून घ्यायचं. ठीक आहे. आता UPI, इकडे UPI सिलेक्ट केलेलं आहे, ठीक आहे. पे इन करायचं, ठीक आहे. पे इन केल्यानंतर, पे इनवरती क्लिक केल्यानंतर तुला इकडे तुझा UPI ID टाकायचं, ठीक आहे. UPI ID तुझा जे काही आपला इंडिव्हिज्युअल जो काही UPI ID असेल, फॉर एक्झाम्पल आता हे ठीक आहे, हा समजा तुझा UPI ID आहे. ठीक आहे, हा UPI ID एंटर करायचा तू जो काय असेल तुझा तो, आणि इकडे कंटिन्यू करायचं. आणि इकडे कंटिन्यू केल्यानंतर काय होतं की तुला एक तुझा जो UPI ID यूज केला, फॉर एक्झाम्पल समजा तू Google Pay यूज केला असेल, तर ताबडतोब तुला Google Pay वरती एक तिकडे पे इन रिक्वेस्ट आलेली असणार तुझ्या. इकडे कंटिन्यू प्रेस केल्यानंतर तुझं Google Pay ओपन करायचं. Google Pay ओपन केल्या, हा हा जो UPI ID समजा फॉर एक्झाम्पल Google Pay करतोय, तर हा UPI ID टाकायचा का? हो हो बरोबर. जर Google Pay जर यूज करणार असेल ना, तर Google Payचा UPI ID टाकायचा तुझा, ठीक आहे. जो काय असेल तो, फॉर एक्झाम्पल काही, आता मी हा एक्झाम्पल दिला फक्त याच्यामध्ये, ठीक आहे. ओके ओके. हा आता आईचा आहे म्हटल्यावर हाच असणार ना? हा मला तो आता Google Pay तिचा इन्स्टॉल चेक करावा लागेल बनवशील ना. ओके हा ते वेगवेगळे होणार, ते ऐक तुला नंतर सांगतो तुला त्याचे कसं आहे, ठीक आहे. ओके ओके. आपला UPI ID तू इकडे टाकायचं, फक्त एवढं सांगतो तुला. UPI जस्ट ID इकडे एक्झाम्पल. एंटर करायचं. हा हे फक्त एक्झाम्पल दिलं मी. UPI ID एंटर करायचं आणि इकडे कंटिन्यू करायचं. कंटिन्यू केल्यानंतर तुझा जो UPI ID असेल ना, जे काही ऍप असेल, फॉर एक्झाम्पल समजा तुझं Google Pay असेल, तर Google Pay वरती एक पे इन रिक्वेस्ट येईल तुला ओके पे आउटची. मग तिकडून Google Pay मधून पे आउट होणार ना, तर तिकडे पे आउट होणार, बरोबर. ओके बरोबर. Google Pay साठी पे आउट आहे आणि आपल्या डीमॅट ॲपसाठी पे इन रिक्वेस्ट आहे, बरोबर. बरोबर. ओके. मग आता त्या केसमध्ये काय होणार, रेझर पे नावाचं एक ॲप आहे, ओके. रेझर पे नावाचं एक सर्व्हिस आहे. तर त्याचा रेझर पे नावाच्या एका याच्याने तुला एक ते पे इन रिक्वेस्ट येणार तुला, पे आउट रिक्वेस्ट तिकडे, ओके, तुझ्या Google Payवर. मग Google Payवरती तिकडे ते जायचं, तिकडे तू पे रेझर पेची रिक्वेस्ट आलेली आहे तुझी पेमेंटची, त्याच्यावरती क्लिक केलंस की तुला तिकडे समोर दिसणार की 100 रुपीजचं तुला पेमेंट करायचं आहे, ठीक आहे. तर ते ऑथराईज करायचं पेमेंट, ओके. पेमेंट ऑथराईज केल्यानंतर तुझ्या अकाउंटमधून ते पैसे डिडक्ट होणार आणि इकडे काही वेळातच 2-3 मिनिटांमध्ये तुझं इकडे ॲपमध्ये तुला ते पैसे तुला दिसायला लागणार, ठीक आहे. ओके. तर इतकं सिम्पल आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे काही असं काही विशेष काही नाही तेवढंच. ओके. तर आता आपण परत त्या ॲपवरती जाऊया. आता हे कसं, हे झालं आपण पैसे ट्रान्सफर कसे करायचे त्याच्याबद्दल आता बोललो आपण, ठीक आहे. समजलं तुला फंड्स ट्रान्सफर कसे करायचे, तुला समजलं. दुसरं एक ऑप्शन आहे ते नेट बँकिंग आहे. नेट बँकिंगने पण तू सेम प्रोसिजर आहे तुझी, फक्त नेट बँकिंगने काय तुझं जे काही आता, अच्छा नेट बँकिंग पण एकदा बघून घेऊ आपण सर. आता नेट बँकिंगचं कसं आहे माहिती आहे का, तुझे जे लिडिंग जेवढे पण बँक्स आहेत ना, प्रायव्हेट बँक्स आहेत त्या, आणि काही SBI वगैरे एक आहे वगैरे, त्याच्याच फक्त मला वाटतं ही जी बँक आहे ना आपली SBI, PSU बँकेमध्ये फक्त गव्हर्नमेंटच्या बँक आहे, त्याच्यामध्ये फक्त मला वाटतं SBIच आहे. अशा फक्त 15 बँकेचं फक्त तू नेट बँकिंग यूज करू शकतो इकडे, ठीक आहे. तर नेट बँकिंगने तुला पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर तुझं एक तर प्रायव्हेट बँकेमध्ये अकाउंट असलं पाहिजे कोणतंही, ICICI बँक, ॲक्सिस बँक, HDFC बँक, ओके.
अशा कोणत्याही एका बँकेपैकी, SBI पण चालेल. ओके, तर तू काय करायचं, इकडे सेगमेंट पहिला सिलेक्ट करावं लागेल तुला. ठीक आहे, नेट बँकिंग सिलेक्ट केल्यानंतर काय तुला हा असा इकडे असं तुला दिसेल. तर काय करायचं आपल्याला, कॅश एपो सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, सिलेक्ट केलं कॅश एपो. बँक नेम तुला सिलेक्ट करायचं आहे, कोणती बँक आहे तिकडे. बँक आता तुझी इकडे बँक ऑफ महाराष्ट्र, मला वाटतं बँक ऑफ महाराष्ट्र नसणार याच्यामध्ये. ठीक आहे, तर त्यामुळे आपण आता नेट बँकिंग नाही करू शकत अमाऊंट. आणि इकडे काय करायचं, ते बँक सिलेक्ट करायची. बँक सिलेक्ट केल्यानंतर इकडे अमाऊंट सिलेक्ट करायची. एंटर अमाउंट. हां, एंटर अमाऊंट, आणि इकडे सबमिट करून टाकायचं. मग काय होणार, ते डायरेक्ट तुझं जे पेमेंट गेटवे आहे ना, तिकडे तुझं ते रिडायरेक्ट होणार. आता बँक ऑफ महाराष्ट्र तुझं आलंय. ओके, मग इकडे तू तुझा नॉर्मल तुझं ते, मग ते आता फक्त तुझं जी कोणती बँक असेल ना, लिंक असेल ना, त्या बँकेचा तुझं पोर्टल ओपन होणार. ओके, लॉगिन HDFCचं पासवर्ड टाकून. एक्झॅक्टली, तुझं लॉग इन ID पासवर्ड लॉग इन करायचं आणि डायरेक्ट मग तुझे ते डायरेक्ट पैसे तुझे ट्रान्सफर होणार नॉर्मल. ठीक आहे, आता हे झालं पैसे ट्रान्सफर दोन्ही गोष्टी तुला कशा ते समजले. ठीक आहे, आता पुढे, आता नेक्स्ट पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर काय करायचं ती प्रोसिजर तुला सांगतो. ओके, आता ह्या केसमध्ये तुझं फंड ट्रान्सफर ऑलरेडी झालेलं असं समजा आपण. ठीक आहे, फंड ट्रान्सफर झालेलं असेल तर काय होणार, इकडे तुझे इकडे 100 रुपीजवर दिसायला लागणार तुझं अमाऊंट दिसणार. बरोबर. हां, डॅशबोर्डमध्ये तुझी इकडे अमाऊंट ट्रान्सफर केली, तुला इकडे अमाऊंट दिसणार. ठीक आहे, आता काय करायचं नेक्स्ट, मग तुला एक वॉचलिस्ट, तुला एक ट्रेड पण घेऊन बघायचं. ठीक आहे, तुला एक ट्रेड घेऊन बघायचं आहे आपल्या या ॲपमध्ये. तर आपण काय करायचं, आपण एक पहिलं काय, कोणता पण तुला एक स्टॉक विकत घ्यायचा आहे ना, स्टॉक म्हणा किंवा कोणती एक स्क्रिप्ट म्हणा. ठीक आहे, तर ती स्क्रिप्ट त्यांना पहिली वॉचलिस्टमध्ये ॲड झालेली असली पाहिजे. ओके, मग काय करायचं, आपण वॉचलिस्टमध्ये जायचं. पहिला स्टेप आहे वॉचलिस्ट. ते पहिलं काय विचारणार तुला, लुक्स लाईक नो वॉचलिस्ट हॅव बीन क्रिएटेड, वुड यू लाईक टू क्रिएट वन. ओके, बरोबर. मग काय करायचं, इकडे येस करायचं. येस केल्यानंतर तुला इकडे तुझ्या आता कोणतं पण एक नाव द्यायचं काहीतरी वॉचलिस्टला पहिलं एका. आणि प्लस साईनला क्रिएट झालं की इकडे बघ, वॉचलिस्ट क्रिएटेड सक्सेसफुली. ओके, अशा तू किती पण वॉचलिस्ट बनवू शकतोस. ठीक आहे, आता वॉचलिस्ट कशा बनवायच्यात, काय करायचं सगळं तुला मी पुढे सांगणार आहे. आता आता काय सध्या, आता ही आपण वॉचलिस्ट बनवली, मग बॅक करायचं. ठीक आहे, आता बाय डिफॉल्ट आहे ना, आपल्याला वॉचलिस्टमध्ये आहे ना हा स्टॉक ॲड झालेलाच असतो बाय डिफॉल्ट, TCS. ओके, कोणती पण वॉचलिस्ट बनव, बाय डिफॉल्ट हा स्टॉक ॲड होणार. मग आपण काय करायचं, इकडे इकडे तुला दिसते 3 डॉट दिसतात राईट साईडला. हा जो बुल आहे ना, बुलच्या बाजूला 3 डॉट आहेत ना, त्याच्यावरती क्लिक केलं ना की तुला इकडे ॲड स्क्रिप्ट म्हणून दिसतं. ठीक आहे, ॲड स्क्रिप्ट केलंस की तुला इकडे समोर वरती सर्च बार ओपन होतो. ठीक आहे, सर्च बारमध्ये तुला काय क्लिक करायचं, तुला जो स्टॉक ॲड करायचा ना वॉचलिस्टमध्ये तो तुला इकडे सर्च करायचं. ठीक आहे, आता आपल्याला समजा फॉर एक्झाम्पल मला गोल्ड बीज सर्च करायचं. ठीक आहे, गोल्ड बीज समोर झालं बघ, गोल्ड बीज EQ NSE. EQ म्हणजे की इक्विटी, आणि आपल्याला नेहमी NSE मध्ये ट्रेड घ्यायचे आहेत. NSEच्या वेबसाईट, NSEच्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बरोबर. तर NSEचं आपल्याला घ्यायचं, BSE मध्ये शक्यतो नाही करायचं ट्रेड. ओके, इकडे खाली मला वाटतं BSEचं पण असणारच गोल्ड बीजचं. ठीक आहे, आपल्याला NSEचंच करायचा प्रश्नच येत नाही, आपल्याला BSEचं बघायचं. NSEचं काय करायचं, इकडे प्लस साईनवर क्लिक केलं की डायरेक्ट काय होणार, इकडे तुला कोणत्या वॉचलिस्टमध्ये ॲड करायचं, तर ही आता आपण अनिता नावाची जी वॉचलिस्ट बनवली त्याच्यामध्ये ॲड करायचं. अनिता सक्सेसफुली. ओके, आता TCS वरती आलेलं असेल गोल्ड बीज बघ. ओके, मग आता काय करायचं आपल्याला, आता हा TCS आपल्याला डिलीट करून टाकायचं. तर आपण काय करायचं, परत त्या 3 डॉटवरती क्लिक करायचं, डिलीट स्क्रिप्ट, TCS सिलेक्ट करायचं, इकडे सिलेक्ट केलं आणि सर डिलीट करून टाकायचं. येस. ओके, आता सध्या एकच दिसतोय, बरोबर. आता असंच आपल्याला अजून बरेच आपण स्टॉक आपण ॲड करू शकतो. फॉर एक्झाम्पल कुठलाही स्टॉक घ्या, आता एक एक्झाम्पल घ्या, आता कुठला इन्फोसिस घ्यायचं. मग इन्फोसिसचं स्पेलिंग टाईप करायची,
ठीक आहे, समोर झालं बघ तुला. इन्फोसिसचा शॉर्ट फॉर्म काय इन्फी आहे, इन्फी NSE, बरोबर. तुला इकडे इन्फी BSE पण दिसतो इकडे. आपल्याला BSEचं काय देणं घेणं नाही, आपल्याला इन्फोसिस. मग आपल्याला काय इकडे प्लस साईनवर क्लिक केलं, ऍड केलं, ऍडेड सक्सेसफुली. परत बॅक जायचं आणि इकडे बघायचं इन्फी ऍड झालेलं. ओके, म्हणजे आपल्याला जे पण कोणत्या कंपनीचे शेअर्स हे करायचे असतील ते आपण वॉचलिस्ट मध्ये ऍड करू शकतो. ऍड करू शकतो, बरोबर. जे तुला सतत बघायचे आहेत किंवा तुला ट्रेड बघायचे. घ्यायचा ताबडतोब, बरोबर. ठीक आहे, अशा कंपनीला तू ऍड करू शकतोस. मग आता काय करायचं आपल्याला, आता आपल्याला एक ट्रेड घ्यायचाच आहे ना आपल्याला सुरुवातीला, तर आपण काय करूया, आपण गोल्ड बीजचं आपल्याला एक क्वांटिटी घेऊन टाक. आता आपण 100 रुपीज ट्रान्सफर केलेत ना सुरुवातीला. बरोबर. ओके, 100 रुपये ट्रान्सफर करायचे. केल्यानंतर काय करायचं, आपण इकडे काय करायचं बघ, आता याच्यावरती क्लिक केलंस ना गोल्ड बीज वरती, बरोबर. 100 रुपीज ट्रान्सफर केले तर आपण काय 40 रुपयापर्यंत शेअर घेऊ शकतो. आपण 40 रुपयाचा आरामात घेऊ शकतो, ठीक आहे. मग आरामात. काय करायचं, गोल्ड बीज वरती क्लिक केलं की इकडे तुला एवढे 4 ऑप्शन दिसतात तुला. पहिला ऑप्शन काय बाय, दुसरा ऑप्शन काय सेल, तिसरा क्यू म्हणजे काय कोट्स बघायचे तुला ते, आणि चौथा ऑप्शन आहे ग्राफ्स. ओके, आता तू इकडे बी वरती क्लिक केलंस ना की बाय क्लिक करायचं. ओके, बाय वरती क्लिक झाल्यानंतर काय दिसतं तुला इकडे क्वांटिटी. क्वांटिटी. तुला तर किती क्वांटिटी ऍड करायची सध्या, आता एकच बाय करू शकतो, बरोबर. 100 रुपीज तेवढे बरोबर. 2 करू शकतो, पण आपण सध्या काय करतोय, आपण डेमो आपण घेतोय. म्हणजे काय येस. की आपल्याला तर आपण काय करूया, एकच सध्या ऍड करूया. ओके. आपल्याला फक्त टेस्टिंग करायचं की आपलं अकाउंट चालू आहे बरोबर. की नाही. ओके, बरोबर. आपण काय करायचं, इकडे एकच क्वांटिटी ठेवायची. नंतर पुढे जाऊन तुला क्वांटिटी वाढू शकतोस तू, पैसे जास्त हो. ट्रान्सफर केलेस की, ठीक आहे. बरोबर. आता तू इकडे तुला लेफ्ट साईडला लिमिट म्हणून दिसते बघ, इकडे लिमिट. तर बरोबर. लिमिट म्हणजे काय की हे ड्रॉपडाऊन मध्ये तुला मार्केट पण दिसेल, लिमिट पण दिसेल, ठीक आहे. आता स्टॉपलॉस आणि हे काय ते नंतर तुला मी सांगितले, ठीक आहे. ओके. सध्या आपल्याला काय लिमिट आणि मार्केट काय त्याचं समजून घेऊया. लिमिट ओके. म्हणजे काय की जेव्हा तू लिमिट ऑर्डर सिलेक्ट करून जेव्हा तुला ऑर्डर टाकतोस ना, इकडे सबमिट करतोस, तेव्हा काय होतं, इकडे जी व्हॅल्यू टाकतोस ना त्या व्हॅल्यूला स्टॉक समजा इकडे आला असेल तरच तुला मिळणार. फॉर एक्झाम्पल एका स्पेसिफिक व्हॅल्यूला तुला स्टॉक हवा असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघ, आता सध्या इकडे व्हॅल्यू काय चालू आहे, करंट मार्केट प्राइस गोल्ड 40, बीजची 50. 40 रुपये 50 पैसे, बरोबर. 50 पैसे. जर तुला 40 रुपये 10 पैशाला हवा असेल, ओके. 40 रुपये 10 पैशालाच तुला हा स्टॉक घ्यायचा असेल विकत एक क्वांटिटी, तर ओके. तू लिमिट प्राइस टाकायची. म्हणजे काय, आणि सबमिट केलीस ना तर काय होणार माहितीये का, तुझी ऑर्डर पेंडिंग मध्ये जाणार. ओके. पेंडिंग मध्ये का गेली, कारण इकडे कारण प्राइस पडत काय, नाही. मार्केटमध्ये प्राइस काय चालू आहे 40-50 चालू आहे आणि तू 40-10 टाकलीस. मग बरोबर. जोपर्यंत ही व्हॅल्यू पडत नाही ना, आणि पडून 40-10 जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत तुझी बरोबर. ऑर्डर एक्झिक्यूट होणार नाही. ओके. ओके, आणि जर तुला म्हणजे घाई मला असेल, हा बोल. म्हणजे मला ज्या रुपयाला पाहिजे असेल त्या हा, रुपयाला मी टाकलं. स्टॉकची व्हॅल्यू बरोबर. आहे 40 रुपये 50 पैसे. मला जर ते हा 40 रुपये 10 पैशाला जर पाहिजे असतील तर मी ती अमाउंट टाकली हा आणि लिमिट केलं, हम्म. तर ज्यावेळेला ती 40 रुपये 10 पैसे येईल तेव्हाच मला मिळणार, अदरवाईज मला नाही मिळणार, राईट? नाही मिळत, नाही मिळत. त्यावेळेलाच आपल्याला लिमिट हे ऑप्शन क्लिक करायचं. क्लिक करायचं, हो. म्हणजे तुला एका स्पेसिफिक प्राइसला हवी असेल एखादा स्टॉक तरच, ठीक आहे. ओके. आणि जर तुला नेक्स्ट. असं वाटतंय की ताबडतोब स्टॉक वाढू शकतो आणि मला आताच्या आता बायच करायचं, कोणत्याही ओके. पैसे जी काही प्राइस असेल ती समोर असेल त्या प्राइसला बाय करायचं, ओके. तर मग काय करायचं, मला वेटिंग गेम खेळायचं नाही. ओके. कळलं ना तुला, मला आहे त्या प्राइसला विकत घ्यायचं आहे, मॅटर सॉल्व्ह करून टाकायचं, बरोबर. ठीक आहे. तर मग काय करायचं, तू लिमिटच्या बदली आहे ना इकडे मार्केट सिलेक्ट करायचं. जे ऍज पर द मार्केट प्राइस. हा, आता म्हणजे काय होणार की इकडे ज्या प्राइसला समोर आता जी करंट मार्केट प्राइस चालू आहे ना त्या मार्केट प्राइसला तुझी ती ऑर्डर एक्झिक्यूट होणार. ओके. तुला इकडे विचारणार नाही कोणत्या प्राइसला पाहिजे म्हणून. सरळ ताबडतोब 40.49 झाली बा, आता 40.50, तर 40 पण होऊ शकते तुझी ऑर्डर एक्झिक्यूट. 40.49 ला ओके. पण होऊ शकते आणि 40.50 ला पण होऊ शकते. ओके. समजलं मार्केट आणि लिमिट मधला फरक समजलं. हो, हो, हो. ओके, बघ आता पण 40.48 झाली. बरोबर. आणि हे तेव्हा तू सबमिट करणार तेव्हा हा, ऍज पर द सबमिट करणं तेव्हा 40.48 च्या प्राइसने. ज्या प्राइसला आता जी प्राइस असेल ना समोर, म्हणजे समोर ज्या कोणत्या प्राइसला सेलर उभा असेल ऑर्डर टाकून ओपन करून, बरोबर. त्या प्राइसला बरोबर. तुझी ती ऑर्डर एक्झिक्यूट होणार. ओके. ओके, आता हे लिमिट समजलं, लिमिट आणि मार्केट समजलं इकडे. हो, हो. हा, आता दुसरी एक गोष्ट आहे इकडे डिलिव्हरी. अजून एक मला गोष्ट बोलायची होती लिमिट हा मार्केटमध्ये. हा मार्केटमध्ये जेव्हा ऍज पर द मार्केट आपण प्राइस ऍड करतो, पण जेव्हा आपल्याला समजा अजून एकच केलं आपण, राईट? जर 2 करायचं असेल मग तिकडे हा. वरती प्राइस चेंज होते. प्राइस टोटल अमाउंट दिसू शकते आपल्याला. हो,
बघ ना 2 केले बघ इकडे खाली 81 आली. पण त्या साईडला आपण लिमिट हे केलं ना, मार्केट क्लिक केलं पाहिजे ना, ऍज पर द मार्केट प्राइस मार्केट घ्यायची कर असेल ना. तर. नाही मग तिकडे जमत आहे नाही होणार इकडे, कारण कुठल्या प्राइसला इकडे एक्झिक्यूट होणार ते आपल्याला माहित नाही ना. कळलं का? ओके. कुठल्या प्राइसला एक्झिक्यूट होणार पण आपल्याला माहित समजा नाही आता ना. ओके, आता फॉर एक्झाम्पल 40.50 आहे, आपण 2 सिलेक्ट केले आणि सबमिट केले. मग जेव्हा आपण फायनली सबमिट करू यायला, तेव्हा आपल्याला जेव्हा ओके दाखवणार त्यावेळेला आपल्याला प्राइस दाखवणार दोन्हीची? हो दाखवणार ना, कुठे एक्झिक्यूट झालं ते आपल्याला दिसणार आपल्याला. ओके. ते कुठे दिसणार आपल्याला, ते पण ते बघायला तुला आहे भेटेल ना, का? ते तुला दिसणार. सांगतो. जेव्हा तू ऑर्डर एक्झिक्यूट करणार ना तिकडे, ठीक आहे, तर आपल्याला इकडे येस. ऑर्डर्स मध्ये जाऊन बघायचं. ओके. हा जो मधला टॅप आहे ना, ऑर्डर्स, होल्डिंगच्या बाजूला ऑर्डर्स आहे. वॉच लिस्ट, होल्डिंग्स आणि ऑर्डर्स. ओके. ओके. ऑर्डर्स टॅब मध्ये ओके. गेलास ना की तुला इकडे क्लिअर कट इकडे दिसणार तुला की तुझी ही 40 पॉईंट जे काही प्राइसला ती ऑर्डर, तुझे 2 स्टॉक तुझे एक्झिक्यूट झालेले कम्प्लीट म्हणून दिसणार ओके. तुला. जर मार्केट टाकली असतील जे- तर, आणि जर लिमिट टाकली बरोबर. असेल आणि मार्केट. जर 40 प्राइस टाकली असेल ना 40, तर काय होणार तिकडे इकडे तुला ऑर्डर ती कम्प्लीट नाही दिसणार, ओपन दिसणार. ओके. ओके. ओपन का दिसणार? ओके. कारण का अजूनपर्यंत ती प्राइस आली नाही तुझी टाकलीस बाईंग प्राइस, म्हणजे तुझी ऑर्डर अजून पण पण मी एक्झिक्यूट जी झाली नाही बाईंग त्यामुळे. लिमिट मध्ये मला एक विचारायचं होतं, की फॉर एक्झाम्पल आपण आता 40-50 होती, आपण 40-10 ची टाकली. जोपर्यंत ती प्राइस 40-10 पर्यंत येत नाही तोपर्यंत ती पेंडिंग मध्येच दाखवणार आपल्याला, राईट? बरोबर. ओके. पण ती येऊ शकते तेवढ्या याच्यापर्यंत, आणि त्याचा व्हॅलिडिटी काय असेल म्हणजे? ते आज मार्केट संपेपर्यंत ती ओपन असणार. ओके. मग नेक्स्ट डे मला परत ते 3:30 करावं वाजता लागेल संपतं का? ना. फॉर एक्झाम्पल हो, नेक्स्ट जर डे परत समजा तुला करावं 40, लागेल. ओके, फॉर एक्झाम्पल 40-10 पर्यंत माझी ती प्राइस नाही आली, तर मला नेक्स्ट डेला परत मग तसंच करावं लागेल जसं आपण आता पहिल्यांदा केलं, राईट? बरोबर. हो. परत तुला ओके. नवीन ऑर्डर टाकावी लागेल. ओके. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुला आता मी सांगतो होतं की तू 40.10 ला तू तुझी बाईंग ऑर्डर टाकलेली आहेस, ठीक आहे. बरोबर. बाईंग ऑर्डर टाकलेली असते, ठीक आहे. आणि करंट मार्केट प्राइस काय चालू आहे इकडे वरती? ₹40.50. करंट मार्केट प्राइस चालू आहे ₹40.50. आता तुला माहिती आहे का, मार्केटमध्ये आहे ना वेगवेगळ्या प्राइसेसला बायर्स असतात आणि वेगवेगळ्या प्राइसेसला सेलर्स पण उभे असतात. ओके. ओके. ते कुठे दिसणार तुला माहिती आहे का? जे तुला क्यू मध्ये बोलू कोट, ओके. कोर्ट मध्ये जायचं. कोर्ट्स मध्ये गेलो तुला इकडे दिसतंय. ओके. मग ज्या प्राइस तू आता बाईंग करतोस ना, हे काय लेफ्ट साईडला जे ऑर्डर्स दिसतात ना तुला, हे बायर्स आहेत सगळे, ओके. आणि राईट साईडला आहेत ते सगळे सेलर्स आहेत. ओके. ओके. आता जेव्हा तू बाईंग ऑर्डर टाकतोस ना, तेव्हा तुझे ऑर्डर इकडे दिसणार तुला. ओके. म्हणजे मी ओके. जी ₹40.10 टाकलेली ऑर्डर आहे ती मला लेफ्ट हँड साइडला दिसणार, राईट? बरोबर. हो. ओके. पण ती खाली कुठे दिसणार, कारण का कसं आहे, वरती हायर ऑर्डर्स आहेत ना सगळे. बरोबर. 40.48, 40.46, तुझी ऑर्डर कुठे एकदम खाली असणार 40.10. सॉर्टिंग वाईज. जोपर्यंत हा बरोबर, जोपर्यंत ह्या ऑर्डर एक्झिक्यूट होत नाही तोपर्यंत तुझी ऑर्डर इकडे दिसणार नाही. बरोबर. हा, जर तू आता 40.47 टाकलेस तर तुला इकडे दिसेल तुला. बरोबर. ओके. ऍज पर द प्राइस व्हॅल्यू. ऍज पर द प्राइस व्हॅल्यू इकडे ते दाखवलं येस. जातं. कारण का माझी प्राइस खूप लहान आहे, ओके. मग त्याच्यामुळे आता ती खाली गेली. हा, तेच. मग आता काय होतं माहितीये का, मार्केटमध्ये कसं आहे, स्टॉक मार्केटमध्ये जोपर्यंत कोणी समोर सेलर त्या प्राइसला येत नाही ना, तू ज्या प्राइसला तुला बाय करायचं आहे, तोपर्यंत तुझी ऑर्डर एक्झिक्यूट होणार नाही. ओके. ओके. म्हणजे काय की जेव्हा इकडे तू फॉर एक्झाम्पल 40 आता तू काय बोललेलास, तुला एक्झॅक्ट तुला 40.45 ला समजा हा स्टॉक विकत घ्यायचा, ठीक आहे. ओके. पण इकडे सेलर कितीला आहे? 40.49 ला. ओके. मग जो पण सेलर 40.45 ला येत नाही ना, तो पण तुझी ऑर्डर 40.45 ची एक्झिक्यूट होणार नाही. ओके. आता बघ, सेलर 40.49 ला आणि बायर 40.48 ला आहे. बरोबर. जोपर्यंत बायर त्याची प्राइस 1 पैशाने वाढवत नाही तोपर्यंत ऑर्डर त्याची एक्झिक्यूट होणार नाही. किंवा जोपर्यंत जो हा सेलर आहे ना, तो जोपर्यंत 40.48 वर आणत नाही तोपर्यंत होणार नाही त्याची ऑर्डर एक्झिक्यूट सेलर. हे लिमिट याच्यामध्ये, राईट? कुठेतरी जाऊन आहे. लिमिट, तर लिमिटमध्ये होणार ते, बरोबर. आणि मार्केट केल्यानंतर काय होणार, समजा तू मार्केट ऑर्डर टाकलीस तर काय होणार, आत्ताच्या घडीला 40.49 ला सेलर उभे आहे. म्हणजे बरोबर. काय, तुझी मार्केट टाकलीस म्हणजे काय होणार, मार्केट ऑर्डर
ज्या प्राइसला इकडे सेलर उभा आहे ना त्याच प्राइसला तुझी ऑर्डर एक्झिक्यूट होणार. बरोबर. मार्केट ऑर्डर टाकलीस तर तुला ह्या प्राइसला आता मिळणार. ओके. कळलं मार्केट ऑर्डरचा संबंध कळलं तुला कसं आहे ते. हो कळलं. तू मार्केट ऑर्डर सिलेक्ट केलीस तर तुला ज्या प्राइसला तिकडे समोर सेलर उभा आहे ना आता सध्या 40.49 ला आहे तर तुझा बरोबर. एक क्वांटिटी एक ऑर्डर 40.49 ला तुझी एक्झिक्यूट होणार. क्लिअर. कारण Clear. सेलर समोर कितीला आहे 40.49 ला इकडे सेलर आहे अवेलेबल. बरोबर. बरोबर. समजा सेलर इकडून हा निघून गेला आणि इकडे 40.50 इकडे असला तर तुझं 40.50 वरती ऑर्डर एक्झिक्यूट होणार. बरोबर. मार्केट टाकलंस सिलेक्ट करून केलंस ऑर्डर टाकलीस. अजून एक गोष्ट Clear? विचारायची होती लिमिट मध्ये. हा, लिमिट मध्ये तिथे बाहेर आहे 40 पॉईंट हे सेलर आहे 40.49 ला. ओके कोर्ट मध्ये 40.4 सेलर 45.49. 40.49 ला बरोबर. ओके मी टाकली आहे 40.48. आता मग 40.50 झालाय बघ. हो आता जर तू ऑर्डर टाकलीस तर मार्केट ऑर्डर तर 40.50 लाच होणार तुझी. 40.49 ला पण नाही होणार. ओके. आणि मी समजला टाकली का? आहे हा, 40 आता रुपये तू प्रश्न 48 विचारायचा. पैसे. येस येस. ओके, मी हा. 40 रुपये 48 पैसे टाकलेले आहे आणि समोर आहे सेलर ओके. 40.50 ला. जर मला बरोबर. 40.50 करायची असेल परत तर मी परत जाऊन त्याच्यामध्ये एडिट करू शकतो ना लिमिट मध्ये. हो एडिट करू शकतो. हो एडिट करू शकतो. ठीक आहे तर मी Or पुढे else- सांगणार आहे तुला कसं. ओके परत ते कसं करायचं सांगणार आहे तुला मी पुढे. चालेल आता सध्या काय आहे की आपल्याला पहिले सुरुवातीला आपल्याला एक ट्रेड घेऊन बघायचं आहे ताबडतोब. बरोबर. बरोबर. तर ते कसं करायचं ते तुला मी फक्त तुला सांगतो. ठीक आहे. समज. थँक्यू. ठीक आहे. आता काय करायचं गोल्ड बीज मध्ये जायचं. 100 रुपये ट्रान्सफर केलं काय करायचं तू आता बाईंग मध्ये जायचं. ठीक आहे. इकडे सरळ मार्केट ऑर्डर टाकायची. आपल्या सध्या एकच क्वांटिटी घ्यायची आहे डेमोसाठी बरोबर. ओके. आणि सबमिट करून टाकायचं. ओके. ठीक आहे. हे डिलिव्हरी आहे तसंच ठेवायचं. आता हे डिलिव्हरी आणि इंट्राडे म्हणजे काय ते तुला नंतर सांगतो. ठीक आहे. पण सध्या तुला काय करायचं आहे मार्केट ऑर्डर सिलेक्ट करायची आहे आणि सरळ इकडे सबमिट करून टाकायचं. ओके. की हे झालं की नंतर मी इकडे हे सगळं झाल्यानंतर इकडे सबमिट केल्यानंतर काय करायचं कन्फर्म वगैरे करायचं आणि नंतर मग इकडे ऑर्डर्समध्ये येऊन बघायचं तुझे ऑर्डर एक्झिक्यूट झाले मी कंप्लीट झाली असेल तर तुझं परफेक्ट अकाउंट व्यवस्थित चालू आहे. तुझं काही प्रॉब्लेम नाही. ही प्रोसिजर तुला पहिले सुरुवातीला करायचं अकाउंट ऍक्टिव्हेट करण्यासाठी. क्लिअर आहे. अकाउंट ऍक्टिव्हेट कसं करायचं. क्लिअर. क्लिअर.